शिवसेना शिंदे गटाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे उद्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव लोकसभा आणि रावेर लोकसभा अशा दोन्ही लोकसभांमधल्या सर्वच 11 तालुक्यांमध्ये श्रीकांत शिंदे हा आढावा बैठक घेणार आहेत। आणि श्रीकांत शिंदे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जे आहे शिवसंवाद दौरा त्यांचा जो आहे या ठिकाणी तालुक्यात ठिकठिकाणी जे आहे त्यांच्या स्वागतार्थ बॅनर लागल्याचं पाहायला मिळतं। आपण दृश्यांमध्ये जर बघितलं तर आपण आता अंमळनेरमध्ये आहोत आणि अंमळनेरमध्ये देखील शिवसंवाद दौरा या निमित्ताने श्रीकांत शिंदे साहेब यांच्या स्वागतार्थ जे आहे ते वेगवेगळे बॅनर या ठिकाणी लागलेले आहेत। जळगाव असेल किंवा राज्यामध्ये जे आहे 17 ठिकाणी जे आहे विधान परिषदेची निवडणूक पार पडते आहे आणि यात जर काल माघारीच्या दिवसाचा विचार केला तर जळगाव आणि नाशिकच्या जागेमध्ये जे आहे मोठं टशन या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। जळगाव बरोबरच नाशिकमध्ये देखील महायुतीमध्ये बंडखोरी झाली आहे। जळगावमध्ये जे आहे शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर रेश्मा काळेंनी बंडखोरी कायम ठेवली आहे, तर दुसरीकडे नाशिकमध्ये जे आहे शिवसेनेचा महायुतीचा उमेदवार असताना त्या ठिकाणी भाजपच्या गीतेंकडून जे आहे बंडखोरी झालेली आहे आणि या दोघीही ठिकाणच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर नेमकं वरिष्ठ नेत्यांमध्ये काय निर्णय होतो। आता विधान परिषदेची निवडणूक या ठिकाणी पार पडते आहे। काल माघारीनंतरही महायुतीतल्या 2 पक्षांमधल्या मित्रपक्षांनी जे आहे आपली उमेदवारी या ठिकाणी कायम ठेवली आणि या बंडखोरी राहिल्यामुळे महायुतीमध्ये कुठे ऑलवेज नसल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत असून चर्चा आहे। तर दुसरीकडे जे आहे नेत्यांकडून या बंडखोरी थंड करण्याचे देखील प्रयत्न या ठिकाणी असफल ठरलेले आहेत। त्यामुळे आता जळगावच्या बंडखोरीबाबत नेमके उद्या दौऱ्यावर असलेले श्रीकांत शिंदे हे नेमके बंडखोर उमेदवारीची कशी मनधरणी करतात किंवा बंडखोरी संदर्भातले काय निर्णय घेतात, या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होते की बंडखोरी मागे घेतली जाते, हे बंड थंड करण्यामध्ये श्रीकांत शिंदे हे यशस्वी होतात का, याकडे सर्वांचं लक्ष लागल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।